22 जून 1633 साधारण 400 वर्षांपूर्वीचा दिवस। एका बाजूला होती धर्माची सत्ता अर्थात ख्रिश्चन धर्म, ख्रिश्चन चर्च, आणि दुसऱ्या बाजूला उभा होता एक जिद्दी शास्त्रज्ञ गॅलिलिओ गॅलिली। वाद होता पृथ्वी केंद्रस्थानी की सूर्य। चर्च म्हणत होतं सगळं ब्रह्मांड पृथ्वीभोवती फिरतं, पण गॅलिलिओ ठाम होता पृथ्वी सूर्याभोवती फिरते, आणि याच मतामुळे आजच्या दिवशी 22 जून 1633 रोजी त्याला चर्च समोर शरण जाण्यास भाग पाडले गेले। विज्ञान आणि श्रद्धेच्या संघर्षाचा हा दिवस इतिहासात नोंदवला गेला। नमस्कार, मी अभिषेक गावंडे आणि तुम्ही पाहताय लेट्स अप मराठी। आज आपण जाणून घेणार आहोत अशा एका शास्त्रज्ञाची कहाणी ज्याने केवळ वैज्ञानिक दृष्टिकोनच नव्हे तर संपूर्ण जगाची विचार करण्याची पद्धतच बदलून टाकली। त्याच्या संशोधनानं मानवाला आकाशाकडे पाहण्याची नवी दृष्टी दिली, पण त्याच्या या सत्यासाठी त्याला चर्चच्या रोषाला सामोरं जावं लागलं। ही कथा आहे गॅलिलिओ गॅलिलीची। गॅलिलिओ गॅलिलीचा जन्म 1564 साली इटलीच्या पिसा शहरात झाला। वडिलांनी त्याला वैद्यकीय शिक्षण घ्यायला सांगितलं, पण गॅलिलिओचं मन गणित, भौतिकशास्त्र आणि निसर्गाच्या गूढतेत रमलं होतं। पिसा विद्यापीठात शिकताना त्यानं त्या काळच्या लोकांच्या समजुतींना धक्का देणारे प्रयोग केले। पिसाच्या झुकत्या मनोऱ्यावरून त्यानं वेगवेगळ्या वजनाचे बॉल खाली टाकले आणि सिद्ध केलं की वस्तूचं वजन कितीही असलं तरी त्या एकाच वेगानं जमिनीकडे पडतात, जर हवेत अडथळा नसेल तर। ही गोष्ट त्या काळातील लोकांसाठी क्रांतिकारक होती। आज ज्या गोष्टी आपण शाळेत सहज शिकतो त्या काळी कोणीही स्वप्नातही विचार करत नसत। 1609 साली गॅलिलिओनं दुर्बीण तयार केली। दुर्बीण या आधीही अस्तित्वात होत्या, पण गॅलिलिओनं तिला अधिक अचूक बनवलं आणि त्याचा उपयोग आकाशातील रहस्य उलगडण्यासाठी केला। त्यानं पाहिलं चंद्रावर डोंगर आहेत, तो सपाट नाही। ज्युपिटरच्या 4 मोठ्या चंद्रांचा त्यानं शोध लावला, जे आज गॅलिलियन मून म्हणून ओळखले जातात। त्यानं या शोधातून मोठं विधान केलं, जर हे चंद्र ज्युपिटर भोवती फिरत असतील तर मग सगळं ब्रह्मांड पृथ्वी भोवती फिरतंय हे चुकीचं ठरतं। हाच विचार चर्चला अस्वस्थ करणारा ठरला। त्या काळी चर्चचं म्हणणं होतं पृथ्वी हे या विश्वाचं केंद्र आहे, सूर्य, तारे, ग्रह सगळं पृथ्वी भोवती फिरतं। बायबलमध्ये असं लिहिलंय, ते म्हणून त्यावर संशय घेणं तेव्हा घातकच होतं। पण गॅलिलिओचं मत होतं नाही, पृथ्वी सूर्याभोवती फिरते। हे मत आधीही कॉपर्निकसनं मांडलं होतं, पण त्यानं त्यावर सार्वजनिकपणे भाष्य करणं टाळलं आणि गॅलिलिओ मात्र जनतेसमोर आला, व्याख्यानं दिली, पुस्तकं लिहिली। त्यामुळं चर्चला त्याचं वागणं धोकादायक वाटू लागलं। 1616 साली चर्चनं त्याला तंबी दिली, हे असं काहीही शिकू नकोस, पण गॅलिलिओ थांबला नाही। काही वर्षांनी त्यानं डायलॉग्स कन्सर्निंग द टू चीफ वर्ल्ड सिस्टीम हे पुस्तक लिहिलं, जे सरळ सरळ चर्चच्या मताच्या विरोधात होतं। 1633 साली चर्चनं त्याला रोम मध्ये बोलावलं, त्याच्यावर खटला चालवला। अखेर चर्चनं निकाल दिला, गॅलिलिओ दोषी आहे। त्याला आयुष्यभर घरात नजर कैद अशी शिक्षा ठोठावली। मृत्यूची शिक्षा टाळण्यासाठी त्याला सार्वजनिकपणे माफी मागण्यास जवळच्यांनी परावृत्त केलं। त्यामुळे त्याला म्हणावं लागलं की पृथ्वी स्थिर आहे, हो मी चुकलो। पण अशी चर्चा आहे की कोर्टातून बाहेर पडताना तो हळूच पुटपुटला, इपर सी मूव, अर्थात पृथ्वी सूर्याभोवतीच फिरते। त्याला शिक्षा झाली खरी, पण त्यानं संशोधन थांबवलं नाही। घरातूनच त्यानं विज्ञानावर काम सुरू ठेवलं। गॅलिलिओला आज आधुनिक भौतिकशास्त्राचा जनक आणि आधुनिक खगोलशास्त्राचा पिता म्हणून ओळखलं जातं। निरीक्षण, प्रयोग, शंका हे विज्ञानाचे 3 महत्वाचे आधारस्तंभ त्यानंच मांडले। मृत्यूनंतर तब्बल 359 वर्षांनी अर्थात 1992 साली व्हॅटिकननं मान्य केलं की गॅलिलिओ बरोबर होता आणि चर्चनं चुकीचा निर्णय दिला होता। गॅलिलिओची कहाणी आपल्याला काय शिकवते? सत्य कितीही दाबलं, झाकलं तरी ते शेवटी समोर येतच। आज आपण ब्रह्मांडाबद्दल जे काही जाणतो त्याचा पाया गॅलिलिओनं घातला होता। त्याची नजर दुर्बिणीतून अवकाशात झेपावत होती, पण त्याचा खरा दृष्टिकोन मात्र भविष्याकडे होता। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लेट्स अप मराठीला फॉलो करायला विसरू नका। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी। सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा।
जो कि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.